माझ्या मित्राची आई मला बघून ते सगळे इशारे करायची. एके दिवशी तिनेही मला तिच्या मोबाईलमध्ये करत असलेली व्हिडिओ क्लिप दाखवली. ती विचारत होती, तू माझ्याबरोबर असं सगळं करशील का? मी म्हणालो, पण आंटी तुम्ही माझ्या मित्राची आई आहात. म्हणून आंटी म्हणाली, तर काय झालं? मी म्हणालो, आकाशला हे सगळं कळालं तर काय होईल? आंटी म्हणाली, तू त्याची काळजी करू नकोस. कारण ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. तर त्याला कसं कळणार? ना तू सांगशील ना मी. तसंही मला ते सगळं आंटीबरोबर करायचं होतं, पण भीतीपोटी कधी तोंडाने बोललो नाही. आकाश माझा क्लासमेट होता. त्याची आई त्यांच्या घरी एकटीच राहत होती, कारण गेल्या वर्षी त्यांच्या वडिलाचा अपघात मृत्यू झाला होता. झालं असं की आकाश आणि माझी खूप घट्ट मैत्री होती. तो नेहमी मला त्याच्या घरी घेऊन जायचा. रविवारी मी अनेकदा त्याच्या घरी जायचो, कारण रविवारी आम्ही दोघे एक छोटीशी पार्टी करत होतो, ज्यात आकाशची आईही त्यात सामील असायची. अशाच एका दिवशी मी आकाशच्या घरी होतो, त्यामुळे त्याची आई मला खूप काळजीपूर्वक बघत होती. तिने आकाशला काहीतरी सामान आणण्यासाठी बाहेर पाठवले. मग ती येऊन माझ्या शेजारी बसली. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, राजेश तुला एक गोष्ट माहीत आहे का? मी म्हणालो, काय आंटी? तर ती म्हणाली की तू खूप क्यूट आहेस. मी म्हणालो, खरंच का? तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, खरंच मला ते सगळं तुझ्याबरोबर करावंसं वाटतंय. मी म्हणालो, आंटी तू पण खूप सुंदर आहेस. म्हणूनच तिने मला विचारलं, बरं राजेश तुझं वय किती आहे? मी म्हणालो, आंटी मी फक्त 18 वर्षाचा आहे. मग आंटी म्हणाली, तू ते सगळं कधी केलं आहेस का? तर मी म्हणालो, आंटी मी एकदा पाहिलं आहे. आंटी म्हणाली, कुठे? मी म्हणालो, आंटी 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी रात्री पाणी प्यायला उठलो होतो, म्हणून मी माझ्या आईच्या रूममध्ये पाहिलं. पप्पा तिच्याबरोबर ते सगळं करत होते. आंटी म्हणाली, बरं तुला ते सगळं बघून कसं वाटले? आंटी माझे पण ते सगळं करायचे मन करत होते. बोलता बोलता आंटी माझ्या जवळ बसली होती. मग आकाश आला. मग आंटी माझ्यापासून उठून समोरच्या सोफ्यावर बसली. आंटी माझ्याकडे बघत होती आणि डोळे मिचकवत होती. मग कधी कधी ती हावभाव करत होती. मग आम्ही रविवारी खूप एन्जॉय केला. मी परत येत असताना आंटी माझ्या गालावर पप देत म्हणाली, आरामात घरी जा, कारण एके दिवशी तुला ते सगळं माझ्याबरोबर करायचं आहे. मी रस्त्यावर फक्त आंटीचाच विचार करत होतो. आता मी पण आंटीकडे पाहून हसत होतो आणि ती पण माझ्याकडे पाहून हसत होती. एके दिवशी मी आकाशला त्याच्या घरी भेटायला गेलो होतो. मी आत गेलो आणि आकाश दिसला नाही. मी त्याला शोधत आत गेलो, पण घरात कोणीच दिसत नव्हतं. सगळे कुठे गेले मी असा विचार करत होतो. मग मी पाहिलं की आंटीच्या रूमचा दरवाजा बंद होता. मी खिडकीतून आत डोकावले तर आंटी ते सर्व एकटीच करत होती. मी काही वेळ तिथेच उभा राहिलो आणि आंटीकडे बघत राहिलो. मग थोड्या वेळाने मी शांतपणे माझ्या घरी आलो. रात्री झोपलो होतो तेव्हा मी आंटीबद्दल विचार करत होतो की आंटी ते सगळं एकटी कशी करते. मी पण ठरवलं की मी एकदा आंटीबरोबर नक्की करेन. पण आंटी मला हे सगळं तिच्याबरोबर करू देईल की नाही माहीत नाही. सकाळी उठलो तेव्हा माझा फोन वाजत होता. अनोळखी नंबरवरून फोन आला होता. मी फोन उचलला तेव्हा आकाशची आई बोलत होती. मी विचारलं, आंटी काय झालं? इतक्या पहाटे फोन केला आहे? मग आंटी म्हणाली, काही नाही राजेश, मला फक्त तुझ्याशी बोलायचे मन करत होते, म्हणून मी फोन केला. आणि तू काय करत आहेस? मी म्हणालो, काही नाही, मी आता झोपलो आहे. आंटी म्हणाली, ठीक आहे राजेश, त्या दिवशी मी तुला ते व्हिडिओ दाखवला त्याबद्दल तुला काय वाटते? मी म्हणालो, आंटी माझं मन हे करत आहे, पण मला थोडी भीती वाटत आहे. आंटी म्हणाली, अरे यात घाबरण्यासारखं काय आहे? जर तू आत्तापासून हे सगळं करायला शिकलास तर पुढे तुझ्यासाठी हे करणे आणखी सोपे होईल. मी म्हणालो, आंटी तू खूप मेहनती आहेस. आंटी म्हणाली, कसे? मी म्हणालो, काल कसे तू तुझ्या खोलीत एकटीच ते सगळं करत होतीस, तेव्हा मी बाहेर उभा राहून आत बघत होतो. आंटी म्हणाली, अरे मग तू त्यावेळी का नाही सांगितलं? मी दरवाजा उघडला असता
आणि तूही माझ्याबरोबर आत येऊन मजा आली असती. मी म्हणालो, आंटी तू हे सगळं इतक्या वेगाने करत होतीस, तुला लागत नव्हतं का? आंटी म्हणाली, आधी थोडं लागायचं, पण आता सवय झाली आहे. आता फक्त मजा येत आहे. आणि तुला माहीत आहे की जेव्हा घर चालवण्याची जबाबदारी एखाद्या महिलेवर येते तेव्हा समाज तिच्याबद्दल काय म्हणेल याचा विचार करत नाही. मी म्हणालो, ठीक आहे आंटी, आकाशला याबद्दल माहीत आहे का? मग आंटी म्हणाली, हो, एक दिवस तर तेही माझ्याबरोबर करत होता, पण फार काळ टिकला नाही. मी म्हणालो, आंटी तू मला तुझ्याबरोबर करू दे, तू म्हणेपर्यंत मी करेन. आंटी म्हणाली, ठीक आहे, आज तू तुझ्या घरी काहीतरी बहाणा करून इथे माझ्या घरी थांब. मी म्हणालो, आंटी मी माझ्या घरी बहाणा तर बनवतो, पण आकाशने विचारले तेव्हा मी त्याला काय सांगू? आंटी म्हणाली, मी त्याला सांभाळेन. मी म्हणालो, ठीक आहे. आंटी म्हणाली, रात्री आकाश झोपेन तेव्हा तू माझ्या रूममध्ये ये, मग आपण मिळून ते सर्व करू. मी म्हणालो, पण आंटी आकाशला ही गोष्ट माहीत आहे ना, मग त्याच्यापासून काय लपवायचे? मग आंटी म्हणाली की ठीक आहे, पण मला आकाशला हे कळू द्यायचे नाही की त्याचा मित्र हे सर्व त्याच्या आईबरोबर करतो, आणि तू पण माझ्याबरोबर असे करण्याबद्दल कधीच त्याला बोलू नकोस. मी म्हणालो, ठीक आहे आंटी, मी आकाशला कधीच सांगणार नाही. मग मी माझ्या फोनवर खोटं बोललो की आज माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, म्हणून मी सकाळी घरी येईल. तेवढ्यात आकाश आला. तो म्हणाला, अरे राजेश, तू कधी आलास? मी म्हणालो, मी नुकताच काही वेळापूर्वी आलो आहे. मग आंटी म्हणाली, आता खूप झालं बोलण्याच्या गोष्टी, चला मी तुमच्यासाठी मॅगी बनवून आणते, आणि आकाश तू जा दुकानातून कोल्ड्रिंक घे, मग आम्ही बसून थोडा वेळ मस्ती करतो. मग संध्याकाळ झाली. आकाश म्हणाला, राजेश तू तुझ्या घरी जाणार नाहीस का? 6 वाजले आहेत. मी काही बोलण्याच्या आधी आंटी म्हणाली, आकाश आज त्याच्या घरी कोणी नाही, सगळे लोक नातेवाईकाकडे घरी गेले आहेत, म्हणून हा बिचारा घरात एकटाच राहतो, म्हणून मी त्याला आज आपल्या घरी थांबायला सांगितले आहे. आकाश म्हणाला, ठीक आहे राजेश, तू माझ्या खोलीत झोप. मग आम्ही सगळे जेवण करून झोपलो होतो. मी झोपत नव्हतो, फक्त झोपण्याचे नाटक करत होतो. जेव्हा आकाश झोपेल तेव्हा मी त्याच्या आईबरोबर त्याच्या रूममध्ये ते सर्व करायला जाईल. साधारण 2 तासानंतर आकाश झोपी गेला. मग मी हळूच उठलो आणि आंटीच्या रूममध्ये गेलो. आंटीने दरवाजा उघडा ठेवला होता. मी हळूहळू दरवाजा उघडून आत गेलो. मी पाहिलं की आंटी सगळं उघडं करत होती, फक्त आम्हाला ते सगळं करायचं होतं. आंटी म्हणाली, तुला आकाशने येताना पाहिलं तर नाही ना? मी म्हणालो, नाही आंटी, आकाश झोपला आहे. मग आंटी म्हणाली, ठीक आहे, दाराची कडी लाव, मग आपण ते सगळं करूया. त्यानंतर मी आंटीसोबत मिळून जवळपास तासभर ते सगळं केलं. मी म्हणालो, आंटी तुला कसं वाटलं माझ्याबरोबर? आंटी म्हणाली, राजेश तू खूप निर्दयी आहेस, कुणी इतक्या वेगानं करतं का? माझे तर प्राण बाहेर आले असते. मी म्हणालो, आंटी तुला काय वाटलं की मी बरोबर करू शकणार नाही? मग आंटी म्हणाली, राजेश खरंच मी तुझ्याशी सहमत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, आणि अशाच मोटिवेशनल कथा पाहण्यासाठी R1 मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत, त्याचा कोणाच्या जीवनाशी, धर्माशी, समाजाशी काही संबंध नाही. जर तो एखाद्याच्या आयुष्याशी जुळत असेल तो योगायोग मानला जाईल. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. धन्यवाद.